पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण तालुका निफाड ओझरमध्ये राहणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या ताईला भेटणार आहोत, जिचं नाव आहे स्नेहल सांडू दुसाणे. स्नेहल सांडू दुसाणे या ताईंना भेटून आपण सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. भेटूया दुसाणे कुटुंबाला. नमस्कार, मी स्नेहल दुसाणे. मी माझं शिक्षण BSc कम्प्युटर केलेले आहे. मला जुने गाणे ऐकायला फार आवडतं, लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं. माझं अरेंज मॅरेज आहे आणि माझ्या फॅमिलीने हे डन केलं आहे, त्याच्यामुळे मी याच्यात चुका. नमस्कार, माझं नाव सागर इखनकर. कधी घरी जाताना तिच्या जेव्हा आपण गल्लीमधून फिरायचो सर्वजण म्हणायचे जावई आले जावई आले. त्याच्यामुळे जर काही जरी त्यांनी बोललं तरी त्याच्यावर माझा रिप्लाय नसायचा. आणि तिथून निघताना पण मला जावई चालले जावई चालले, जावईंनी आज चहा नाही घेतला किंवा जावईंनी आज पाणी नाही घेतलं, असेच रुसून चालले असं मला चिडवायचे. तेव्हा मला राग यायचा. कालांतराने तो राग प्रेमात बदलत गेला, ते आवडायला लागलं. काही दिवसानंतर वाटायला लागलं की म्हणता येते ठीक आहे, प्रेमात पडायला ती सुंदर असावी असं मला कधीच वाटलं नाही, किंवा दुसऱ्या बऱ्याच सुंदर असतील, पण प्रेमात पडण्यासाठी एक कारण फार महत्त्वाचं होतं, तो तिचा स्वभाव. मला हवा तसा जोडीदार मिळाला आहे, त्याच्यामुळे मी भरपूर खुश आहे. मला हवी तशी लाईफ पार्टनर मिळाली, त्यामुळे मी खुश आहे. लवकरच आमच्या नवीन संसाराची सुरुवात होणार आहे. तरी 1 डिसेंबर 2014ला आमचं लग्न आहे. तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. आता मी देऊ. धन्यवाद. सासरची निरंजन, माहेरची वाट, सागररावांचं नाव घेण्यास मी करते सुरुवात. वा, आजपासून हो. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझी नंदोई. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझी मम्मी, माझा भाऊ. नमस्कार. माझे जेठ. नमस्कार. हा त्यांचा मुलगा. बरं. आणि ह्या जेठानी माझा भाऊ. हे काका आहे. हे माझी नणंद पण आणि बहीण पण. बरं. माझी मम्मी. हा माझ्या नंदेचा मुलगा, माझी बहीण, मोठी मामी, मावशी, त्याच्यानंतर काकू, काकूंचा मुलगा, माझी बेस्ट फ्रेंड सुप्रिया, ही पण बेस्ट फ्रेंड पूजा, ही बहीण, हा भाऊ, हा पण भाऊ आणि ही पण बहीण. वा. ओळख करून देत असताना माझी बहीण आणि नणंद एकच आहे असं जेव्हा कळलं तेव्हा जरा असं झालं. नेमकं काय जाणून घेऊया. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठे गेलं? माझं बालपण ओझरमध्ये गेलं. ओझरमध्ये कोण कोण घरी? ओझरमध्ये मम्मी, पप्पा, भाऊ, काकू, काका, आमची जवळपास जॉईंट फॅमिली. मग भाऊ काय करतो? माझा भाऊ इंजिनिअरिंग करतो आणि एक 7वीला आहे. बरं. आणि मम्मी डॅडी? आमचं मम्मी पप्पांचं हॉटेल आहे मेन गेटला, ते दोघं जण तिथेच असतात. काय सांगता? हो. हॉटेलमध्ये काय काय मिळतं? सगळं, नाश्ता, मिसळ, जेवण, चहा. मिसळ वगैरे अशी आत्ता आठवून देऊ नका हो. मिसळ म्हटल्यानंतर लगेच धावत जावंसं वाटतं. काय बरं, पण मला सांगा कसं जमलं? आत्यांच्याच मुलाला दिलंय. थांबा, ते मगाचा प्रश्न नणंद आणि बहीण, ते आता काहीतरी मिळणार असं वाटतंय. बोलवा मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुझं. धन्यवाद. तुम्ही राहायला कुठे? ओझरमध्येच. अरे वा, छान आहे. पहिल्यापासून ओझर? हो. बालपण ओझर? हो. शाळा? शाळा HL हायस्कूल. तुमची शाळा? माझी पण HL हायस्कूल. वा, एका वर्गात नव्हता ना? नाही. विचारतो आता, नाही तर काय. आणि तुमचं घर किती लांब दोघांचं? 1.5 किलोमीटर फक्त. लहानपणापासून एकमेकांना बघत होता? हो. मनात होतं? नाही. मग कोणाच्या मनात होतं? मम्मी पप्पांच्या. अरे हो. मग त्याने कधी हा प्रस्ताव मांडला कधी? म्हणजे लहानपणापासूनच ठरलं होतं, पण कन्फर्म आता झालं. ठरलं होतं हे तुम्हाला माहिती होतं? हो, माहिती. मग शेवटी कधी ठरलं, कसं जमलं?
मम्मी पप्पांनी ठरवलं आणि आम्ही मंजुरी दिली. म्हणजे मनात होतं. हा. पण मला सांगा, मम्मी पप्पांच्या हे लग्नाची बोलणी करण्यापूर्वी तुमचं तर आपापसात बोलणं झालं असेल ना? हो, पण आम्ही म्हणजे फ्रेंड्स सारखं बोलायचो. असं नाही की हा आमचं लग्न ठरणार आहे आणि आम्ही बोलतोय. पण लहानपणापासून ओळख असल्यामुळे आम्ही असं जतन हे नाही करून ठेवलं की हा आमचं दोघांचं लग्न होणार आहे मग आम्ही तसंच बोलायचं. एक फ्रेंड्स म्हणून बोलायचं. काय बदल झालाय का लहानपणापासून आतापर्यंत? थोडा राग वाढलाय. हो. तुम्ही काय करता? मी पण जॉब करतो, पुण्यामध्ये असतो. पुण्यात असतो. पण आता पूर्वीपासून असलेले तुमचा ग्रुप, तुमचे मित्र मैत्रिणी नात्यात खूप चिडवायचे का हो लहानपणी तुम्हाला? कधी चिडवायचे? हो, माझ्या घरी फार चिडवायचे. हे आले की चिडवायचे की हा आता तुझा नवरा आला, आमचे जावई आले आणि असं म्हटलं की मी मग घरात पळून जायचे परत. पण चिडवायचे? हो. तुमच्याकडे असं चिडवणं वगैरे व्हायचं? नाही, आमच्या घरी नाही, पण यांच्या घरी जाताना गल्लीमधले लोक म्हणायचे जावई आले. हो. हो तुम्हाला टेन्शन नाही यायचं? हो, मला राग यायचा, पण आता बोलणार कसं? राग कसला यायचा? मला जावई का म्हणतात, म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे आले, मी कधी आलो तर लगेच जावई आले. आता गल्लीतल्यांनी काय करायचं? नाही आता मग ते चुकले होते का? नाही, ते बरोबर होते, पण त्यावेळेस ते चुकले होते. बरं, दोघांनी चित्रपट कुठला बघितला? कोणताच नाही. कसं शक्य आहे? शक्य आहे का ना, नाही? हे शक्य आहे. हे शक्य आहे हो. का? त्यांना आवड नाही आहे ना, मग? पण गेलोच नाही, कधी वेळच नाही भेटला. का? कारण का हो? तुम्ही पुण्यात कसे जाता? मैत्रीण बरोबर जातो. मैत्रिणींबरोबर? मैत्रिणींबरोबर नाही, मित्रांबरोबर जातो. नाही, म्हणजे ग्रुप मध्ये जात असाल. हां. मग त्याच्यात मित्र मैत्रिणी सगळ्यात मैत्रिणी नाही आहेत त्याच्यामध्ये. नाही आहेत? नाही. 10 वेळा अंडरलाईन करताय ना मैत्रिणी. पण चित्रपटाला जाता हे मान्य करताय? हो, चित्रपटाला जात. मग इकडे नाशिक मध्ये का नाही आमच्या ताईला घेऊन जात? वेळच नाही भेटत त्यांना. हो. का हो? काय करता? आले की लगेच चालले जातात पुण्याला. मग येता कशाला? माझा चेहरा दाखवायला तिला. बरं, आता प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमच्याकरता ताईला कुठलं गाणं म्हणावंसं वाटतं? जब कोई बात बिगड़ जाए, हां. जब कोई मुश्किल आ जाए, हां. तुम देना साथ मेरे ओ हमनवा. हे तुमचं गाणं आहे का? तुमचं चुकलंय. सांगा हो कुठलं. मौका मिलेगा तो हम बता देंगे तुम्हें कितना प्यार करते हैं सनम. मग वेळच नाही मिळाला. तेच सांगितलं होतं अगोदर तिने, वेळच नाही मिळत. मग कधी वेळ काढताय आता? काढू लवकर. ताई फावल्या वेळेत काय करते? गप्पा मारते ती ह? कोणाबरोबर? तिच्या मैत्रिणींबरोबर. बरोबर आहे उत्तर. कोणते पदार्थ उत्तम बनवते ताई? चायनीज बहुतेक. बहुतेक? नक्की नाही. पूर्ण कधी खाऊ घातले नाहीत. बरोबर आहे. ताईला कोणता पेहराव आवडतो? तिला 2 पेहराव आवडतात. एक जीन्स पॅन्ट, हं. जीन्स आणि टी शर्ट, आणि दुसरा तो अनारकली ड्रेस. अरे वा, अभिनंदन. बरीच माहिती आहे तुम्हाला. ताईला तुम्ही किती वेळा सिनेमाला न्यावे असं ताईला वाटतं? मला असं वाटतं तिला भरपूर वेळा सिनेमाला घेऊन जावं. तिला बहुतेक 1-2 वेळा वाटत असेल. बरोबर आहे. जास्त नाही अपेक्षा तिची. काय आहे, तुम्ही बघा पुण्यात दर शनिवार रविवार. तर इथे 1 महिन्यातून एखाद दुसरा चालेल. आता पुढचे प्रश्न ताईसाठी. मिस्टरांना भविष्यात कोणत्या देशात नोकरीसाठी जायचं आहे? युरोप किंवा अमेरिका. अमेरिका. अभिनंदन. कधी निघताय? 2 वर्षानंतर, डिसेंबरमध्येच. उद्या आला जॉब तर? नाही, डिसेंबर नंतरच. पण कळलं का, लग्न होईपर्यंत थांबतायत. हो, लग्नानंतर लगेच जात जातायत. बघा बघा. मिस्टरांना शिक्षणानंतर काय करायचं? कंपनी उघडायची त्यांना त्यांची स्वतःची. चूक. आणखीन एक पर्याय. नाही माहिती. सांगा. ऍक्टिंग करायची इच्छा आहे. ते तर सुप्त इच्छा आहे. हा, मग तीच तर विचारतोय. म्हणजे तुम्हाला मालिका, चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये काम करायचं आहे मला. हो, हे तुम्हाला माहिती होतं? हा, जेव्हा स्कूलमध्ये होते तेव्हा त्यांनी नाटकात काम केलंय, हे माहिती आहे. कुठलं? वयम मोठम खोटम.
हां, त्याच्यात काय केलं होतं? त्याच्यात मुख्याचा रोल केला होता मी. मुक्याचा? हां, म्हणजे पहिलाच रोल होता, बरं बरं. त्यामुळे त्याच्यात पहिले मुख्याचा रोल केला होता. अच्छा अच्छा. मग तेव्हापासून बंदच झालं का तोंड? नाही, त्याच्यानंतर चालू झाली. त्याच्यानंतर चालू झालं. मिस्टरांना टीव्हीवर काय बघणं खूप आवडतं? कॉमेडी सिरियल. व्हेरी गुड. कोणत्या कामाकरिता रोज वेळ देता यावं असं मिस्टरांना वाटतं? घर फॅमिली मेंबर. चूक काय हो? वाचण्यासाठी. मला नाही आवडत काय वाचायला. तुम्हाला वाचायला नाही आवडत का हो? नाही आवडत. यांना आवडतं. वाचाल तर वाचाल असं म्हणतात. हां, एक काम करा, तुम्ही वाचू नका, तुम्ही वाचा, फक्त मोठ्याने वाचा. म्हणजे मी ऐकेल. त्यांना ऐकायला पण नाही आवडत. मग तुम्हाला काय ऐकवायला आवडतं? आता हे कसं व्हायचं? बरं ठीक आहे. मिस्टर कशाचे ट्रेनर आहेत? लिनक्स सॉफ्टवेअरचे. चुकलं काय हो, सांगा. रेड हॅट लिनक्स. रेड हॅट लिनक्स म्हणजे काय असते? ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जशी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे तशी रेड हॅट एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. मग त्याची आवड आहे तुम्हाला? हो, त्याची आवड आहे, कारण ते खूप सिक्युअर आहे आणि सिक्युरिटीमध्ये मला पुढे अजून करिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर बरं पडेल. चला, आता झी मराठीकडून तुम्हा दोघांसाठी हे चांदीचं तुळशी वृंदावन. अभिनंदन. धन्यवाद. आणि ही एक भेट. या, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, काय अपेक्षा काय सांगा? सुनेला किंवा एक अट घालायची झाली. अशी अट घालायची झाली कारण ती माझ्या भावाचीच मुलगी आहे. भाऊ आणि वहिनी माझ्या घरी समजा ती लग्न होऊन आली तर माझ्या घरी जे काही थोडीफार कुरबुर तिने तिच्या माहेरी सांगू नये. कारण भावाचं आणि वहिनीचं माझं जे पूर्वीचं नातं होतं ते तसंच राहू दे, एवढीच माझी अट. वा. असं कसं? पण मी माझ्या सगळ्याच गोष्टी मी आतापर्यंत माझ्या फॅमिली मेंबर सोबत किंवा तुम्हाला विचारलं का? जरा थांबा ना. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे. हां, आता याच्यावरती घरातल्यांचं काय म्हणणं आहे? आई जे सांगते, जी अट घातली आहे ती मान्य आहे. मान्य. म्हणजे तसं केलं पाहिजे असं तुम्ही केलं म्हणता. पाहिजे. हो, मला पण असंच वाटतं की तिने तसं करावं, कारण मी पण एका घरची सून आहे. मग तुम्ही काही सांगत नाही? नाही, सगळं सासरचं सासरीच? जे सांगायचं असतं ना. हां, मग काय सांगायचं ते ठरवलं पाहिजे. अशी कुठलीही गोष्ट सांगता कामा नये ज्याच्यामुळे दोन घरामध्ये एक काहीतरी असंतोष निर्माण होईल किंवा बरोबर आहे, बरोबर आहे, ज्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण होईल असं काही सांगता कामा नये. बरोबर ना? तुमच्याकडे काय म्हणणं आहे? मी त्याच्याबरोबर सहमत आहे. सहमत आहे. सांगायला नाही पाहिजे. सांगायला नाही पाहिजे. काय हो? काय जे त्यांना वाटेल ते. जे त्यांना वाटेल ते सांगावं, जे नाही वाटणार ते नाही सांगावं. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं एक मत आहे, आईजवळ कोणी आपलं मन आईजवळ व्यक्त करतं, बाहेर कोणाकडे मत व्यक्त नाही करणार. हे माझंच पर्सनली मत आहे. तुम्ही? मी माझ्या आईला सांगते, मी तिची काकू. काकू म्हणजे तुमच्याकडचं जातंय सगळं तिकडे. माझं एक मत आहे, बोला. की सासूबाईंचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. ज्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतील त्या कोणत्याही गोष्टी इकडून तिकडे शेअर नाही झाल्या पाहिजे, जेणेकरून कसं त्या दोघांमुळे दोन फॅमिली जोडल्या गेल्या आहे. आणि त्या भावाबहिणीचं नातं फार पूर्वीपासून आहे, ते खूप चांगलं आहे. ते असंच चिरंतन चालावं अशी पण माझी इच्छा आहे. मी पण तिला तोच सल्ला देईन की ज्याच्यापासून कोणतीही गोष्ट प्रॉब्लेम निर्माण होणार नाही अशी कोणतीही गोष्ट काही करू नये. मीचा मामा आहे, हे माझं पर्सनल मत. चांगलं आहे मामांचं मत. मीच काय सगळ्या मामा तिचे असं तिला सांगते. होय ना? हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या आई जे म्हणते ते बरोबर आहे. हां, हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे की मी माझ्या गोष्टी सगळ्या माझ्या मम्मीसोबत शेअर करते, तर थोडाफार तर मी शेअर करणारच. पण मम्मीकडे करत होती, ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की आता लग्न झाल्यानंतर शेअर करायला एक माणूस आहे ना. पण मम्मीचं रिलेशन ते असतं की मम्मी आम्ही जर चुकलेली असेल तर मम्मी मला व्यवस्थित समजून सांगेल की मी इथे चुकलेली आहे, मी इथे नाही चुकलेली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी शेअर करावं असं तुम्हाला वाटतं? हो. हे बघा, सासूबाई आणि सूनबाई लग्नानंतर एकत्र बसा आणि मग ठरवा काय सांगावं आणि काय नाही सांगावं. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून तुमच्या. मी त्यांच्या घरात गेल्यानंतर माझ्याकडून जर काही चुका झाल्या, माझ्या तोंडून चुकून काही बोललं गेलं तर त्यांनी मला रागावून नाही, फार प्रेमाने सांगावं. मग तुम्ही बोलणार? बरं ठीक आहे. काय हो, हे मान्य आहे का तुम्हाला? थोडंफार मान्य आहे. म्हणजे थोडासा राग करणारच, हां, त्याच्यानंतर मग प्रेमाने सांगणार. बघा आता जमवा तसं. दुसरी अपेक्षा? मला जर पुढे शिकायची इच्छा असेल तर त्यांनी मला पुढे शिकवावं.
मला तेच विचारायचं तिला काय शिकायचं आहे. मला अजूनपर्यंत समजलं नाही. BSc कम्प्युटर झालं, तिला काय करायचं काय नक्की काय शिकायचं? आता लग्न झाल्यावर आहे ना यांच्याकडूनच सजेशन घेईल आणि मग शिकेल. तुमच्यावरच आहे. तुम्हीच ठरवा. पण शिकण्यासाठी इच्छा आहे का? म्हणजे शिकवाल का? हो शिकवेल. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा वर्षातून आहे ना फॅमिली सहित एक कुठेतरी फिरायला घेऊन जावं. काय हो? घेऊन जाऊ ना. मी त्र्यंबकेश्वर वगैरे चालेल ना? हो. हा? नाही नाही त्र्यंबकेश्वर नाही जाणार. अरे मला वाटलं नाशिक पासून पंचवटी त्र्यंबकेश्वर. नाही नाही मग कुठे? लांब कुठेतरी फिरायला घेऊन जावं. म्हणजे कुठे लांब? बाहेर देशात नेलं तर फार उत्तम. त्यांनी पैसे द्यावा, मी घेऊन जाईल. काय हो? आपल्या फॅमिलीला परदेशात घेऊन जायचं म्हणतात. घेऊन जाऊ ना त्यात काय, पण 3 वर्षानंतर. आणि वॉर्निंग पण आहे. काय? ते जसं लेक्चर देता ना त्यांच्या सेंटरमध्ये, त्यांनी तसं घरी येऊन मला देऊ नये. काय हो? काय हो? मान्य आहे का? मान्य करावंच लागेल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ताईकडून. पहिली अशी अपेक्षा आहे की ती जशी चिडचिड करते, राग करते, तो राग तिने करू नये. काय हो? तुम्ही तुमचा राग कमी करा, मी माझा राग बरोबर कमी करेल. म्हणून लग्न डिसेंबरमध्ये थंड दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा अशी आहे की तिने माझ्या आईला, माझ्या फॅमिलीला सांभाळून घ्यावं. त्यांची आई माझी सासू नंतर आहे, माझ्या आत्या आधी आहे. त्याच्यामुळे त्या रिलेशननी आणि माझ्या सासूच्या रिलेशननी सुद्धा मी त्यांना माझ्या फॅमिलीसारखं सांभाळेल. तिसरं असं आहे की ती वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवते. ते तिने मला खाऊ घालावे. अच्छा, मी पहिला प्रयोग तुमच्यावर करा. नाही, प्रयोग नाही, ट्रायल तिने ते एक तर स्वतःवर करावी, नाही तर फॅमिलीकडे जाऊन मग इकडे यावं, माहेरी जाऊन मग इकडे शिक. अच्छा, आता माहेरी जावं. नमस्कार. चला, आता सासर माहेरचे सगळे एकत्र आहेत, पण सगळेच ओळखीचे आहेत. हो ना. पण तरी सुद्धा सासरी जात असताना माहेरच्या कुठल्या कुठल्या गोष्टी मिस करणार? पहिली गोष्ट म्हणजे मम्मीच्या मांडीवर जाऊन झोपणं आणि मम्मीसोबत भांडणं खूप मिस करेल. काय म्हणजे भांडणं सुरूच आहे वाटतं? हो, पण प्रेमाने. तुमचं काय? तुम्ही सांगा. जे ती गोष्टी मिस करेल त्यांनी पण मिस करेल. हो, खूप लाड केले, खूप लाड केले, खूप हट्ट करायची, अजूनही आहे. अजूनही आहे, खूप हट्टी आहे. खूप हट्टी आहे. तुम्ही काय सांगाल त्याला? मिस करू नका, कसं सांगाल? तिचे हट्ट मी पुरवेल, असं म्हणून मिस करू नका तिला. सासूबाई, तुमचं काय म्हणणं? तुम्ही तर सगळा एकच परिवार आहे, त्यामुळे काय नाही, म्हणजे तिचा स्वभाव माहिती, तिला जिचं जे आहे ते तर तिचं करावंच लागेल. सगळं हट्ट असेल तर हट्ट पुरवावा लागेल, तिची हौस असेल तर हौस पुरवावं लागेल, शिक्षणाची, इतर सगळ्या गोष्टीचीच. असं खरी कसोटी आहे तुमची, बरोबर की नाही? नाही, माझ्या आत्यानी सुद्धा माझे हट्ट पुरवले. म्हणजे मला माहितीच आहे ना, लहानपणापासून सगळ्यात जास्त लाड आत्याने केले असते. सगळ्यांचीच आत्या तितके लाड करते, हो की नाही? माझी पण आत्या आमच्यावरती खूप लाड करायची, त्यामुळे मला खात्री आहे की आत्या म्हटलं तर लाड करणार. म्हणजे कसं आहे, तुमचं प्रत्येक वेळेला वेगवेगळं असणार आहे तिकडे, हो की नाही? जे एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा आत्या, जरा काय झालं की सासूबाई. बरं, आता पैठणी स्वतः पटकावणार की ते मिळवून देणार बघूया, काय वाटतं? मी पटकवणार. पटकावणार. खेळ सोपा आहे. 10 प्लास्टिकचे तुकडे ठेवलेले आहेत गोलाकार, इथून स्ट्रायकर सारखे मारायचे आणि खाली म्हणजे या टेबलाच्या नंतर एक काचेचा बाऊल ज्याच्यामध्ये पाणी आहे, त्या बाऊलमध्ये गोळा व्हायला पाहिजेत. 3 जर ते केले म्हणजे 10 संधी, यामध्ये जर 3 तुकडे गोळा झाले तर पैठणी स्वतःची स्वतः मिळवणार, नाहीतर मग तुम्हाला संधी मिळेल. बघूया काय होणार. सुरुवात करूया. सुरू. 1 स्वतः पटकावणार किंवा मिळवणार. आता बघूया. या
1 2 3 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. दुसानेंच्या घरातली ताई आता इखणकरांकडे निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार सुनमी या घरची चा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.